हाय हॅलो नमस्कार, कशी आहात सर्व. चला आज आम्ही चाललोय आमच्या शेतावरती. बघा माझा पोरगा चाललाय पुढे. चालू आहे मग बोल. चला स्टार्ट. हे बघा आमची शेती, बघा कसं भात आलाय. इथून आमची शेती लागलेली आहे. हे बघा किती मस्त दिसते आलेला आहे भात आमचा. तर आता पावसामुळे हे पडलेलं आहे. कुठे डुकर लावलाय? हे बघा इथे डुक्कर खाली. डुकराने थोडा नाश केलेला आहे. घराच्या बाजूलाच आहे शेती. 2 मिनिटावरती दाखवू आम्ही तुम्हाला कापते वेळी. आता मी चाललोय, माझी थोडी झाडं लावलेत कलमाची, त्याच्यामध्ये कलमाची बाग केलेली आहे, कलम काजूची. तर ते आम्ही आता बघायला चाललोय. आता आम्हाला वॅकेशन मध्ये आम्ही बघा हे डुकराचा गवंड बघा कसा. गावाला आल्यावरती असं आपल्याला निसर्ग भरपूर काम केलेलं आहे. बघा कसं गावचं वातावरण असतं. लहान असते भरपूर कामं केलेली आहेत. आत्ताच खाली नोकरीला लागल्यापासून नोकरीला लागल्यापासूनच थोडा आता कामाचा गॅप पडलाय. नाही तर लहानपणी भरपूर शेती करायचो आम्ही. पूर्ण ब्लॉग दाखवतो तुम्हाला कोकणामध्ये कशी शेती असते. आता डुकराचा पाय बघितला मी रस्त्यावर. तिकडं डुकर मिळणार ना, तिथले तो इकडनं असं जातो. बघा कशी वाट आहे, पायवाट. पायवाटून चाललेली आहे गावाला. असं असतं बाबा असते ती कार राहिली ती नसते. बाबा असते ही काठी तोड नाही आहे तिथं हातात घ्यायला. हे बघा इथे खाली जागा घेतलेली आहे. मी चाललोय आता आम्ही. झाडं लावलीत आता पावसाळ्यामध्ये. थोडी हे बघा मस्त आहेत कलम थोडे. काठीनं जे वाळू लागले ते काढायला हवे सगळे. खरोखर हे आबा पण नाही बघा. काजू सडलं सगळं. तिथे सगळं काजू उरलेलं 2. जगलं ते. हा जगलं ते. ते उरलं. इथं कोयचिन खत आणि टेकव त्याच्यात. केवढा खड्डा लागतो माहिती आहे? तो सांगला त्यांना खड्डीत लागतो असा टेकव. कुठला पडला विडला नाही ना ते बघ. काटे बिट्या काठीला वालवी लागली ती काढ. नाही तो असू द्या, लागूया वालवी लागलेली असू द्या. तिथे जाऊ नका एका. तो मधला हाय हा आपला चौथा बोरी आहे मधला. कलमाना वालवी नाही ना लागली बघ. कलमान कुठे लागेल, खाली औषध टाकलेलं आहे. सगळी कंप्लीट आहेत ना उभी. आडवी उडवी नाही ना काय पडली. गाडी मला एक पण दिसत नाही. कोपऱ्यात कशाला माझा सावली आता करायला हवी त्यांना. कशाला सावली? मग मांडव मांडव करायला हवाय. साये भरपूर आहेत इथं. काय किती साये आहेत
हे बघ किती साया आहेत. इथला साया अजून उचललेलाच नाही म्हटला. नाही सायाचे आपलं आता हे आता आपलं आपलं आता रुसतील ते आपलं सगळं. पण हे मोठं मोठं आहेत ते. हा मग स्वतः वरी आंबा. पाण्याचा ना मी बोलत होतो त्यांना म्हणा भांडा कुठं घेऊ नका तुम्ही काय आम्हाला काय 3-4 हजार द्याल ना ते द्या आणि टाकीचं आणून ठेवा. टाकी नाही बोलत किती साय माहिती आहे कसं गेले फक्त पंप चालवायचं अख्ख्या झाडांबरोबर पाणी जाणार असं आहे इथं पण. ते काय पाणी घालत नाही कधीच. फक्त त्याचे बारक्या बारक्या नळ असतं माहिती आहे ना बारका आपलं कालवाला पाहिजे. त्याला किती जाईल आपल्या ह्या कुठला तोका पुरे या तो बघ. हा जा मोजून ये तिकडनं किती लावले बघ. लाईन शेरी मोजत. हो खाज लागली लगेच. मग तर जा मम्मी बरोबर. बघ अजून साया उचललेला नाही. उचल तू आता. काजू पण आहेत काजूला बारीक आहेत. जा इकडे मम्मी बरोबर सोबतीला तिच्या. गोंड्याची फुलांवर मास्की चावलेली आहे माझ्या पोरग्याला. आता बघा कसा चोलतोय. गांडीलची मास्की चावली. बघा किती मस्त लाल झालेला आहे मांडी. जशी पुढ्यात आहे इथं गांजील ये तिथेच आहे काठीजवळ. चार भरपूर झालेली आहे कापायला. तिथली कोयती उचल. काय आहे ह्याच्यामध्ये. आता हे वाटल्याने अशा वलचणी कराव्यात. पण या कलमानं अशा वाटल्याने वलचणी करून कटाटा करून त्याच्यात भरणीक शेणखत टाकावं होईल. शांती ठेव. ही बघा मास्की केवढी फिरते. ही गांजील आहे बघा केवढी मास्की आहे. काजू छोटे छोटे आहेत म्हणून दिसण्यात नाही आलं. ते बघ तो काजू केवढा आहे. तिला ते माझं याच्या पोराने काढून त्यांना मारता मारता द्यावा असलेलं. त्याला पोहणी बिवणी भरपूर होती मरणाची. शेतकऱ्याचं सोनं बघा. हे बघा शेतकऱ्याचं सोनं. याला शेतकऱ्याचं सोनं म्हणतात. बघा कसं आलं एकदम. सरांना पहिले विचारून पाण्याचा त्याला विचारा पाहिजे तेव्हा साथी येणार आहे. तर आता येणार नाही तिकडे. झाडाला पाणी नसते. काय यार फुसका निघाला.